भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाचे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं कोर्टात सत्य काय ते सांगण्यासाठी आशाने सक्सेनाला 5 लाख देण्याचे कबूल केलं आहे. ती सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण गिरीधर शास्त्री आता निराश झाले आहेत. त्यांनी आपल्या गावी परत जायचा निर्णय घेतला आहे. गोविंद बलराजना सांगतो की सक्सेनाशी बोलणं होऊ शकलं नाही. आपण स्वतः जाऊनच त्याला भेटायला हवं. बलराज सक्सेनाला जाऊन भेटण्याचा निर्णय घेतात. आता पुढे तू देखील पल्लवी आणि बलराज अरोराची भाषा बोलायला लागलीस. आशा असं काहीही चूक वागलेली नाहीये की तिच्यावर असे आरोप केले जावे. तिच्यावर असं बोट रोखणं सोडून दे. कोणाहीकडे कुठलाही पुरावा नाहीये की या सगळ्या मागे आशाचा हात आहे म्हणून. तरी देखील तिला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातात. पुरावा असो किंवा नसो, खरी गोष्ट तर सगळ्यांनाच ठाऊक. विजयनं आशाला लात मारून हकलून दिलं तर हिनं आपलं खरं रूप उघड केलं. आणि तुम्ही सांगता आहात की आशाच्या बाबतीत कोणी काही बोलायचं नाही. खोट आहे हे. मी कधीही हे मान्य करणार नाही की आशा असं कधी वागली असेल. हीच तर विचित्र गोष्ट आहे की एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर घसरू शकते. समजवायचंच असेल तर त्या आशाला जाऊन समजवा की माझ्या पल्लवीच्या सुखाड तिने येता कामा नये. नाहीतर नाना, शास्त्रीजींना पण ह्याच गोष्टीची काळजी लागून राहिली. फारच दुःखी झालेत ते. त्यांना वाटलं होतं की त्यांना न्याय मिळेल, पण आता त्यांचं धीर देखील खचत चाललंय. नाना, तुझं म्हणणं बरोबर आहे बेटा. आपल्या सर्वांनाच हे वाटलं होतं की कोर्ट आता आपला निर्णय जाहीर करेल, पण आयत्या वेळी त्या वकील सक्सेनाने सगळी केसच उलटवून टाकली. आता कधीपर्यंत आणि कसं यातील सत्य उघड होईल याचं उत्तर कोणापाशी नाहीये. नाना, तू बरोबर बोलतोयस आशिष. हे सत्य उघड करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट सक्सेनाला 5 लाख रुपये देणार आहोत. केवळ त्यांच्या मार्फतच हे सत्य उघड होऊ शकतं. ते तर ठीक आहे आशा, पण शास्त्रीजींची समजूत कशी घालता येईल? ते तर इतके निराश झालेत की त्यांनी गावी परत जायचा निर्णय घेतलाय. हे काय बोलतोयस तू आशिष? शास्त्रीजींनी गावी परत जायचा निर्णय घेतलाय? हो नाना. नाना, वाट पाहायची देखील एक सीमा असते ना. आता न्यायाची वाट पाहत ते किती दिवस इथे थांबून राहणार? आणि हो, त्यांची तब्येत पण नरम गरम असते. माझ्यासाठी तर ही फार निराश करणारी गोष्ट आहे आशिष. नाही म्हणजे योग्य वेळेत मी त्यांना न्याय देऊ शकले नाही, पण न्याय तर मिळणारच. मी त्यांच्या मुलाच्या खुन्याला नक्की शिक्षा मिळवून देईन. ठीक आहे बेटा, तू लवकर पैसे घेऊन आता निघ. नाहीतर असं न हो की तो वकील तू तिथे जायच्या आधीच कोर्टात निघून गेलेला असेल. मी तर ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन
की लवकरात लवकर ते सगळे पुरावे आपल्या हाती लागतील. काय झालं इन्स्पेक्टर साहेब, काही नवी गोष्ट समोर आली? आम्ही तपास करून जे सगळे पुरावे गोळा केले होते त्यावर तुम्ही आणि गोविंद कपूरने पूर्णपणे पाणी ओतलंय. त्यामुळे नवं असं काही नाहीये. तुम्ही जुन्या गोष्टी सांगा. मला काही समजलं नाही. अपराध आणि अपराधी यांची एक खासियत असते मिस्टर विजय. ते स्वतःला वाचवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करतात. उदाहरणार्थ तुमचे जिजाजी. जर तुमचं हे म्हणणं असेल की मला अडकवण्याच्या मागे माझ्या जिजूंचा हात आहे तर मी हे मान्य नाही करू शकत. आणि मी हे कधीही मान्य नाही करू शकत की याच्या मागे आशाचा हात आहे. अच्छा, एक गोष्ट सांगा, जे नाटक तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर केलं, ज्यात तुम्ही अगदी इमोशनल होऊन सांगतायत की रोहितचा खून तुम्ही केलाय, त्या नाटकाचा सूत्रधार कोण आहे आणि कोणाचा प्लान होता तो, तुमचा की गोविंद कपूरचा? गप्प का बसलात विजय? उत्तर द्या. हा प्लान तर जिजूंचाच होता. पण 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 काय मिस्टर विजय, एक गोष्ट तर मला मानावीच लागेल की तुम्ही फार मोठे ऍक्टर आहात. काय ऍक्टिंग केली तुम्ही. पण त्या ऍक्टिंगचा फायदा घेतलाय तुमचे जिजू गोविंद कपूरनी. तुम्ही वारंवार जिजूंचं नाव का घेता इन्स्पेक्टर? तुम्हाला ठाऊक नाहीये की ते मला किती मानतायत ते? बकऱ्याचा बळी देण्याआधी त्याला फुलाची माळ घातली जाते मिस्टर विजय. त्याला ओवाळलेही जातं. याचा हा अर्थ होत नाही की त्या बकऱ्यावर लोकांचं प्रेम असतं. तुमचं म्हणणं चुकीचं आहे इन्स्पेक्टर साहेब. मी अगदी बरोबर बोलतोय. तुम्हा सर्वांचं म्हणणं आहे की आशाने ते रेकॉर्डिंग करून घेतलं होतं. मला एक गोष्ट सांगा, आशाला त्या दिवशी ठाऊक होतं की तुम्ही दोघे नाटक करणार? आशा तर रेकॉर्डिंग कसं करू शकते? कारण ती तुमच्या घरात कोणत्या अवस्थेत राहत होती ही गोष्ट तुम्ही पण जाणता आणि मी पण जाणतो. तुम्ही हवं ते म्हणा इन्स्पेक्टर साहेब, पण मला ही गोष्ट अजिबात मान्य नाही. आणि आता तुम्ही स्वतःच पाहाल की अगदी लवकरच हे सत्य समोर येईल की ह्या सर्वाच्या मागे आशाचाच हात होता. खरं तर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं असतं तर या केसचा तपास करणं मला किती सोपं झालं असतं. तुम्ही आशाला काही दिवसांपासून ओळखता, पण मी तिला तिच्या प्रॅक्टिस सेशन पासून ओळखतो. आशासारखी वकील कोणतेही केस हरण्यासाठी नाही लढत. पण या केसमध्ये तिची हार झाली आहे, सर्वात मोठी हार. कारण की खरा गुन्हेगार जेलच्या बाहेर आहे आणि तुम्हाला अटक केली गेली आहे. मी हे कसं मानू विजय की या सगळ्या प्रकरणात आशाचाच हात आहे? नाही. जेव्हा न्याय होईल तेव्हा आपल्याला तो कळेलच. हो, नमस्कार. गायत्री, तू इथे? हो, मी हे विचारायला आले की का आग लावताय तुम्ही माझ्या घरात. इतकं सगळं होऊनही तुमचं समाधान नाही झालं का? हे तू काय बोलतेस? काय केलंय मी? तुम्ही करत काहीच नाही हो, सगळं काही घडत असतं. आधी तुमच्या मुलीने माझा अधिकार हिरावून घेतला आणि आता आशा पल्लवीचा अधिकार हिरावून घेऊ पाहते. माझ्या पतीला माझ्या विरुद्धच उभा केलात तुम्ही. माझ्या घरातली सुख शांती सगळी हिरावून घेतलीये तुम्ही. काय हवंय तुम्हा लोकांना? मला काय हवं असणार गायत्री? मी तर नेहमी हीच इच्छा बाळगली आहे की जो जिथे असो तो सुखात राहो. कोणी कोणाचीही सुखशांती नष्ट करू नये. पण हा तुझा स्वार्थ बोलतो. आज माझ्या समोर, तुझ्या समोर, सोहनलाल समोर अशी परिस्थिती उभी राहिली आहे की कोणाची बाजू घ्यावी आणि कोणाची नाही. कोणाच्या सुखाची आपण इच्छा करावी आणि कोणाचं अहित आपण चिंतावं. आणि ह्याचं कारण आणखी दुसरं नाही,
तुझ्या मनातला स्वार्थी विचार हे तुला करायला भाग पडतोय. तुम्ही माझ्यावर आरोप करताय? माझ्यावर? आरोप नाही, हे वास्तव आहे. आणि कधी वेळ मिळाला ना तर स्वतःच्या मनाला विचारून पहा. हे कळल्यानंतर की विजय जेव्हा आशाचा पती झालेला आहे, तेव्हा कधी तू पल्लवीला रोखायचा प्रयत्न केलास का? रेखाही भाग्याची हे कळल्यानंतर की विजय जेव्हा आशाचा पती झालेला आहे, तेव्हा कधी तू पल्लवीला रोखायचा प्रयत्न केलास? काहीही प्रयत्न नाही केलास. त्याचा परिणाम हा आहे की आज पल्लवीचं आणि आशाचं दोघींचंही सुख अधांतरी हेलकावत आहे. दोघी एकमेकींच्या शत्रू झालेले आहेत. तिरस्काराचं हे बीज भले कोणीही पेरलं असेल, त्याला खतपाणी घातलंय तुम्ही लोकांनी. तुम्ही माझ्यावर आरोप करून हे सत्य नाही लपवू शकणार की स्वार्थापोटी तुम्ही जबरदस्तीने आशा आणि विजयचं लग्न लावून दिलं होतं. तोवर तुम्हाला हे कळलंच नव्हतं की विजय आशाला ओळखतही नाहीये. विजय पल्लवीचं प्रेम आहे. स्वार्थात बुडालेले तुम्ही आहात आणि आरोप माझ्यावर करताय. मी एकदा नव्हे वारंवार तुला समजावलेलं आहे की हे कारस्थान विजय आणि बलराज अरोरांनी रचलेलं आहे. कधी समजणार तुला हे सत्य? कधी समजणार आहे हे तुला की गोविंदला वाचवण्यासाठी आशाला जाळ्यात अडकवलेलं आहे? स्वतःचा खोटेपणा लपवण्यासाठी चांगला बहाणा शोधलाय तुम्ही लोकांनी. कोणत्या भ्रमामध्ये राहत असतेस तू अशी? हं? अशी कुठली भूल तुला पडली आहे की सत्य समोर आहे आणि तुला दिसतच नाही? अगं आशाच्या बाबतीत तर जाऊ देत, पण कमीत कमी पल्लवीचा तरी विचार करायला हवा होतास. जर तू तो केला असतास तर आज पल्लवीच्या आयुष्याची अशी फरफट झालीच नसती. तेच होतंय म्हणून आले. आधी एकदा तुम्ही तुमच्या मुलीला अधिकार देण्यासाठी माझे अधिकार हिरावून घेतले होते आणि आता आशाच्या अधिकारांच्या नावाखाली माझ्या घरचं वातावरण पुन्हा बिघडवताय तुम्ही. पण आता ही गोष्ट मी सहन करणार नाही. याला जबाबदार आणखी कोणी नाहीये गायत्री, तू स्वतःच आहेस. आणि तुझा सर्वात मोठा दोष हा आहे की तू कोणाला काही समजूनच घेत नाहीस. मी समजून घेत नाही? मी जी आयुष्यात तडजोड केली तशी आणखी कोणी करूच शकणार नाही. तुमच्या मुलीला सवत म्हणून स्वीकारलं मी, पण आशाला आता मी पल्लवीची सवत नाही बनू देणार. नक्की हे घ्या. यात पूर्ण 10 लाख रुपये. मला वाटतं ॲडव्होकेट सक्सेनासाठी एवढे पैसे पुरेसे होतील. हो पप्पा, अहो तसाही तो 2 कवडीचा तर वकील आहे. 10 लाख रुपये त्याच्यासाठी खूप झाले. पण हे सुद्धा बघावं लागेल ना की आशाने त्याला किती रक्कम दिली. आता आम्ही जातोच होत ना, समोरासमोर बसून काय ते बोलू आम्ही. मग बघू आम्ही की तो कितीमध्ये डन करतो. भले तो कितीही मागू दे, तुम्ही नाही म्हणू नका. कितीही मोठी रक्कम असू दे, माझ्या मुलाच्या आयुष्यापेक्षा ती मोठी असूच शकत नाही. माझ्या डोक्यात एक विचार होता जावई बापू. सांगा काय ते. का हो आपण पल्लवीला पण आपल्या बरोबर नेलं तर? हो ना, कारण पल्लवी एक वकील आहे. तिला ही गोष्ट लगेच कळू शकेल की ॲडव्होकेट सक्सेना विजयला वाचवू शकतो की नाही. हो पप्पा, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपल्याला पल्लवीला बरोबर घेऊन जायलाच हवं. मी आत्ता पल्लवीला फोन करते. थांबतो रिद्धिमा. अगं कुठलंही काम नीट विचार करून करायला हवं. इतकंही समजत नाही तुला? पप्पा पप्पा पल्लवीला आपण बरोबर घेऊन नाही जाऊ शकत. पल्लवी आणि सक्सेना दोघेही वकील आहे. आता तुम्हीच विचार करा की काय एक वकील दुसऱ्या वकिलासमोर असा सौदा करेल? पप्पा, प्रत्येक वकिलाचे त्याचे तर्क असतात, काही मुद्दे असतात. असंही होईल की जर त्याने पल्लवीला आपल्यासमोर आलेलं पाहिलं तर विजयाला सोडवण्याची युक्ती सांगणारच नाही.
आणि असं पण होऊ शकतं की पल्लवीला आपल्या समोर असलेलं पाहिलं तर तो आपल्याला हो म्हणणारच नाही. तुम्हा सर्वांना कसं समजत नाही? असे सौदे जे असतात ना ते सर्वांच्या समोर होत नसतात, हे खाजगीत होत असतात. आता बघा, इतकी लोक मिळून जर तिथे गेली तर मग सगळं काही ओमफस होऊन जाईल. तुमचं म्हणणं बरोबर आहे जावई बापू. आपण दोघांनीच सक्सेनाला भेटायला जायला हवं. पण तुम्ही काहीही करून त्याला हो म्हणायला लावा. हा, ठीक आहे, प्रयत्न करू. चला जावई बापू, चला. रेखा ही भाग्याची. सक्सेनाने 5 लाख रुपये मागितले. हो बेटा, आणि ते 5 लाख रुपये घेऊन आशा त्याच्या ऑफिसमध्ये गेली. आता तर माझी भगवंताकडे एकच प्रार्थना आहे की ते सगळे पुरावे लवकर मिळावेत, म्हणजे मग आपण हे सिद्ध करू शकू की तो व्हिडिओ एक नाटक आहे, खोटा आहे. मला ह्याचं आश्चर्य वाटते की जी लोक कायद्याशी जोडली गेलेली आहेत ती स्वतःच अशा प्रकारचे खेळ खेळतात. ह्या गोष्टीचा सर्वात जास्त धक्का तर शास्त्रीजींना बसलेला आहे. त्यांनी गावी परत जायचा निर्णय घेतलाय, आणि तो ठीकच आहे. कुठपर्यंत न्याय मिळण्याची वाट पाहणार ते? तुमचं म्हणणं खरं आहे बाबा. वाट खरंच फार पाहावी लागलीये, आणि ह्या पराभवाची जबाबदारी पण आशाच्या माथी मारली जाईल. ज्या न्यायामुळे ती तिच्या सासरच्या लोकांपासून दूर झाली, ज्या न्यायामुळे ती सर्वांच्या विरुद्ध लढा देते, ती त्या न्यायाबाबतीत कायद्याच्या उंबरठ्यापर्यंत नाही नेऊ शकली. आशाने जर ही केस जिंकली तर ती तिच्या सासरी वाईट गणली जाईल, आणि आता तर तिच्यावर हा आरोप केला जातोय की विजयच्या अटकेमागे तिचाच हात आहे म्हणून. बाबा, खरोखर मला हे समजत नाहीये की आपली आशा कुठलं नशीब घेऊन आली आहे. जेव्हा तिला प्रसिद्धी मिळाली तेव्हा तिच्या नावाचा डंका सर्वत्र ऐकू येत होता. बाबा, एक काळ असा होता की ती प्रत्येक केस जिंकत असे, आणि आज तीच मुलगी जिंकता जिंकता हरू लागली. सर्व आरोप तिच्या माथ्यावर लादले जात आहेत. हो बेटा, हे कर्म तर माणसांचंच आहे, आणि जे आरोप केले जात आहेत ते आरोप करणारे देखील आपलेच तर आहेत. पण ह्याला नशीब म्हणून स्वतःचं समाधान करून घ्यावं लागतं. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आवाक्यात नसते ना, तेव्हा हे म्हणावं लागतं की कदाचित हेच नशिबात होतं आपल्या, कदाचित हेच भाग्याच्या ललाट रेषांमध्ये लिहिलेलं असतं. हाच विचार करून मनाचं समाधान करून घ्यावं लागतं बेटा. सक्सेना साहेब, यावं आशाजी, मी तुमचीच वाट पाहत होतो. कशा आहात तुम्ही? बसा ना. मी तरी कल्पनाही करू शकत नव्हतो की अशी वेळ पण येऊ शकते की इतक्या मोठ्या वकिलाला एका छोट्या वकिलाच्या मदतीची गरज भासू शकते. कदाचित ह्यालाच काळ म्हणतात. असो, तुम्ही जे सांगितलं होतं ते आम्ही केलं. मी पैसे घेऊन आले. तुम्ही फक्त इतकंच सांगा की त्या व्हिडिओला खोटं सिद्ध करण्यासाठी काय कराल तुम्ही? मी आहे ना. मी कोर्टात इतकं सांगायचं की ती व्यक्ती कोण होती जिने तो व्हिडिओ मला दिला होता, आणि त्याचं रेकॉर्डिंग कोणी केलं होतं. बस, एकदा त्या व्यक्तीचा चेहरा समोर आला की सगळं सत्य समोर येईल. मला ठाऊक आहे की ती व्यक्ती कोण आहे, पण त्या व्यक्तीच्या विरोधात जाऊन तिचं नाव घेऊ शकाल तुम्ही? न्यायालयासमोर सांगू शकाल की ती व्यक्ती कोण आहे? हो, का नाही. 5 लाखांची रक्कम यासाठीच तर घेतोय. दाखवा, दर्शन तरी करू दे. पाहिलं का पप्पा? पहा, हे पहा, हे आहे सत्य. आणि खरी गोष्ट ही आहे की आपल्या विजयला अडकवण्याच्या मागे हिचाच हात होता. काय भलतंच बोलतोयस तू? विजयला फसवण्यामागे तुझा हात होता. हे सगळं कारस्थान तुझं होतं. खरं काय ते तुझ्या समोर आहे आशा, तुझ्या समोर.
पप्पा हे समोर दिसत असून देखील माझ्यावर खोटा आरोप करतेस तू. खरी गोष्ट समोर आणण्याचा प्रयत्न करते. जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगणार आहात ती आत्ताच तुम्ही सांगा. बोला ना, तुम्हाला हा व्हिडिओ कोणी आणून दिला होता? तो हा वकील पण ह्यांना सामील झालेला आहे. हे काय बोलताय तुम्ही? तुमचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून आता माझ्यावरच आरोप करताय तुम्ही? पाहिलेत ना पप्पा, ओ ही लोक ह्याच लायकीची लोक आहेत. यांचा स्वभावच असा असतो. रेखाही भाग्याची तुम्हाला जितके पैसे हवे असतील आम्ही देऊ, पण सांगा खरं काय आहे. हे विजयचे वडील आहेत आणि यांना हे कळायलाच हवं की हे कारस्थान कोणाचं आहे ते. बोला वकील साहेब, काही बोलत का नाही तुम्ही? हे तुम्ही काय बोलताय? हे तर ठरलं नव्हतं की यांच्यावरती आरोप करायचे. काय बोलताय तुम्ही? हे ह्यात ठरवण्यासारखी काय गोष्ट आहे? आणि तसंही मी तुम्हाला खरं बोलायला सांगते वकील साहेब. खरं सांगायचे पैसे देते मी तुम्हाला. हे पहा, खऱ्या खोट्याच्या भानगडीत मला फसवू नका. मला कोणाची कसली दुश्मनी नकोय. आता तुम्ही जे काही सांगितलं मी केलं, बस, दॅट्स ऑल. पप्पा पाहिलं ना तुम्ही, ही लोक या वकिलाकडून माझं नाव सांगायला भाग पाडून मला बदनाम करत होते. हे तर चांगलं झालं की ह्यांनी माझं नाव नाही सांगितलं, नाहीतर ह्यांनी तर मला बदनाम करून टाकलंच होतं आज. पप्पा, मी तर तुमच्या नजरेत खलनायक बनलो असतो. थँक गॉड. थँक्यू व्हेरी मच सर. नाही जावई बापू, या आशाचं खरं रूप आता माझ्यासमोर आलं. आता हिच्या सांगण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. हे खोटं बोलताय. खरी गोष्ट ही आहे की हा वकील पण ह्यांना सामील झालाय. हे काय बोलताय तुम्ही? तुमचा प्रस्ताव मी मान्य केला नाही म्हणून आता माझ्यावरच आरोप करताय. पाहिलेत ना पप्पा, ओ ही लोक ह्याच लायकीची लोक आहेत. यांचा स्वभावच असा असतो. हे पहा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही बाहेर जाऊन बोला. प्लीज निघा तुम्ही आता. आणि तुम्ही पण, तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा. मी तुम्हाला नंतर फोन करेन. जा आता. गुड जॉब. आशा, आशा, का गप्प आहेस अशी? काय झालं? अगं तू सांगत का नाहीस की अशी का बसलीस? काय झालं? नानू, त्या वकिलाने आपल्याला मदत करण्यासाठी नव्हे तर मला जाळ्यात अडकवण्यासाठी तिथे बोलवलं होतं. आणि जणू मी त्यात अडकायलाच तिथे पोहोचले. आशा, एक गोष्ट ध्यानात ठेव. माझे जीजू आहेत ते, माझ्या घरचे जावई आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. आता त्यांचा संशय माझ्यावर कधीही होणार नाही. आता जे काही घडेल आशाच्या बाबतीत घडेल. आणि ह्या बाबतीत तुम्ही मला साथ देणार. तुम्ही